गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याचे क्रीडा संकुल किंडगीपार येथे कोट्यवधी रुपये खर्चूनही चुकीच्या नियोजनामुळे स्पर्धकांना त्रास सहन करावा लागत असून खेळाचं साहित्य धूळ खात पडलं असून याकडे क्रीडा अधिकाऱ्यांचं देखील दुर्लक्ष आहे। सुविधा अभावी ग्रामस्थ आणि खेळाडूंना सोयीनियुक्त क्रीडांगण कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते करावेत, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नोकऱ्या अथवा महामार्गालगत व्यवसाय करण्याची संधी मिळावी या मागण्यांसाठी मावळ तालुका जमीन हक्क परिषदेच्या वतीने मावळ तहसील कार्यालयावरती धरणे आंदोलन करण्यात आलं। द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादित केलेल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना महामार्गावर नोकरी, उद्योग, व्यवसायात प्राधान्य द्यावं, एक्सप्रेसवेवरील टोलनाक्याला उसे टोलनाका असं नाव द्यावं आदी मागण्यांसाठी किसान मोर्चा आणि जमीन हक्क परिषद सातत्याने अनेक वर्ष पाठपुरावा करत आहे। पुण्यातील हवेली तालुक्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आळंदीतील वडमुखवाडी येथे आत्मा अंतर्गत सेंद्रिय शेती या विषयावर जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आलं। कृषीतज्ञ ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर व्याख्यान सादर केलं। तसेच कृषी पर्यवेक्षक अमोल ढवळे, कृषी सहाय्यक जयश्री पाडेकर, अर्चना मोरे, पुष्पक राठोड आणि रुपाली भोसले यांनी शेती विषयावर शेतकऱ्यांशी संवाद साधला। सध्या इंद्रायणी नदीला आळंदीमध्ये प्रदूषित झाल्याने त्याचा मोठा परिणाम हा शेतीवर होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। पुणेश्वर मंदिर परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। तात्काळ मंदिर परिसरातील संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला आहे। अजून देखील मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे मंदिर परिसरामध्ये जमा झालेला आहे। या सर्वांना बाहेर काढण्याची प्रक्रिया करण्यात येते। थोड्याच वेळामध्ये पोलीस कारवाई सुरू होणार आहे। पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। महाडमधील शिवकालीन श्री वीरेश्वर मंदिरामध्ये तांदळाची रांगोळी काढण्याची परंपरा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी देवी जाक मातेच्या पालखीचं श्री वीरेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये आगमन झालं की मध्यरात्री श्री वीरेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये ही रांगोळी काढली जाते। विविध रंगांचे तांदूळ वापरून अतिशय सुंदर अशी रांगोळी पिंडीच्या सभोवताली काढली जाते। त्यावर वीरेश्वर महाराजांचा मुखवटा ठेवला जातो। अतिशय मनमोहक अशी कलाकृती पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक मध्यरात्री उशिरापर्यंत मंदिरात गर्दी करतात। महायुतीमध्ये तिकीट वाटपाबाबत वाद सुरू असताना शिवबाठा गटाने रायगडमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे। लोकसभेला खासदार सुनील तटकरे यांना टक्कर द्यावी लागेल असे गृहीत धरून तटकरेंचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धनमधून शिवबाठा गटाने मोहल्ला संपर्क अभियान सुरू केलंय। या अभियानाच्या माध्यमातून शिवबाठा गटाचे पदाधिकारी मोहल्ल्यामध्ये जाऊन मुसलमानांच्या भेटी घेत आहेत, तेथील समस्या जाणून घेत आहेत। या मोहल्ला अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं शिवबाठा गटाचे रायगड लोकसभा समन्वयक संजय कदम यांनी सांगितलं। अंमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेलमधील आजिवली गावाजवळ सापळा रचत 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपी आपल्या गाडीतून तब्बल 34 किलो गांजा विक्रीसाठी घेऊन आले होते। पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचत 6,88,000 किमतीचा गांजा जप्त करत दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। नवी मुंबईमध्ये नेरूळ आणि वाशी येथे चालणाऱ्या अनधिकृत हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे। पोलीस आयुक्तांनी एकही हुक्का पार्लर शहरामध्ये सुरू नसल्याचं वक्तव्य केलं होतं, मात्र प्रत्यक्षात शहरामध्ये हुक्क्याचा धूर दरवळताना पाहायला मिळत असल्याचं पोलिसांच्या कारवाईने समोर आलंय। शहरामध्ये छुप्या पद्धतीने चाललेल्या इतरही हुक्का पार्लरवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येते। बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद टाळण्यासाठी समन्वय बैठका होणार आहे। बारामतीमध्ये 17 आणि 18 तारखेला लोकसभा मतदारसंघातील सगळ्या पक्षाचे आमदार, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। भाजपाकडून मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीकडून अजित पवार उपस्थित राहणार आहेत। आमदार पदाधिकाऱ्यांमधील वाद टाळण्यासाठी समन्वय बैठका असणार आहेत। कोस्टल रोड खुला करण्याचा मुहूर्त ठरलेला आहे। 11 मार्च 2024 ला सकाळी 11 वाजता कोस्टल रोड खुला करण्याचा कार्यक्रम पार पडणार। वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनीची मार्गिका खुली करणार असल्याची महापालिकेची माहिती आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री उद्घाटन करणार आहेत। शिवबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि खासदार अरविंद सावंत यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे।
अमरावती लोकसभा मतदारसंघांच्या दृष्टीने शनिवारी अमरावतीमधील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। अमरावती जिल्ह्यातील सर्व भाजपाचे महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। अमरावतीमध्ये भाजपा उमेदवार देण्यावर ठाम आहे। बुलढाणा जिल्ह्यातील बावनबीर येथे लग्नासाठी निघालेल्या खासगी बसचा दहिवाडा गावाजवळ अपघात झालाय। बसवरचं नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यानजीक असलेल्या नदीपात्रामध्ये कोसळता वाचली आहे। गाडीतील प्रवाशांचं दैव बलवत्तर असल्याने बस नदीपात्रामध्ये कोसळली नाही, मात्र बसमधून उतरताना प्रवाशांची मात्र चांगलीच धांदल उडाली होती। अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी चक्क बसच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला। स्थानिक गावकऱ्यांनी देखील या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचं बोललं जात आहे। पुण्याच्या भोरमध्ये शनिवारी महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आलेली आहे। शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भोर तालुक्यातील कापूरहोळ येथे ही सभा होणार आहे। दुपारी 4 वाजता ही सभा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली। पंतप्रधानांनी येथे हत्ती सफारी देखील केली। ठाण्यातील लुईसवाडी येथील साईनाथ नगरमधील साईबाबा जनकल्याण ट्रस्टच्या माध्यमातून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी नगरातील सर्व महिलांना भेटवस्तू देत त्यांचा गौरव करण्यात आला, तर लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसं देण्यात आली। या कार्यक्रमावेळी मंदिराचे विश्वस्त मंडळ आणि पदाधिकारी उपस्थित होते। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला शनिवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। शुक्रवारी रात्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीमध्ये बैठक पार पडली। बैठकीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। बैठक सकारात्मक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईमध्ये भाजप जास्त जागा लढवण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे, तर ठाणे आणि कल्याणच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। छत्रपती संभाजीनगरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। शेंद्रा येथील स्वप्नील रेसिडेन्सी येथे ही कारवाई करण्यात आली। आरोपीचा साथीदार मात्र फरार झाला। या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेंद्रा परिसरामध्ये 2 संशयित आरोपी हे गावठी कट्टा सोबत घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे PSI विजय जाधव यांना मिळाली होती। मनसेचा शनिवारी नाशिकमध्ये 18वा वर्धापन दिन साजरा झाला। या वर्धापन दिनासाठी काही मनसैनिकांनी मी एकनिष्ठ असलेले टी-शर्ट घालून आल्याने लक्ष वेधून घेतलं। सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हे कळत नाही, त्यामुळे आम्ही अशा प्रकारचं टी-शर्ट घालून आल्याचं त्यांनी सांगितलंय। तसेच गेल्या 18 वर्षांपासून आम्ही राज ठाकरे यांच्या सोबत आहोत आणि पुढे राहणार हे संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून केल्याचं त्यांनी सांगितलंय। छत्रपती संभाजीनगरच्या पिंपळगाव पेठ येथे मनोज जरांगे पाटील यांचा संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता। आपला जीव गेला तरी 1 इंचही मागे हटणार नाही असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं। आमची लढाई आमच्या न्यायासाठी, आमच्या हक्कासाठी, अस्तित्वासाठी आहे असं देखील ते यावेळी म्हणाले। 10% आरक्षण घेणार नाही आणि ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिलाय। मुंबईहून भंडाऱ्याकडे जाणारी भरधाव कार समोरील ट्रकला पाठीमागून धडकली। यात 2 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झालाय। सुदैवाने कार चालक सुखरूप आहे। ही धडक एवढी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा पूर्ण सुराडा झाला। छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर हर्सुल भागामध्ये हा अपघात झाला असून यात संदीप साखरकडे आणि स्वरूप रामटेके अशी मृतांची नावं आहेत। आशिष सरवदे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावरती घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। चालक रितेश भानाकर हा सुखरूप असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे। पुण्यातील पुण्येश्वर मंदिर दर्गा वाद पुन्हा चिघळलाय। दर्ग्याबाहेर 5 ते 7 हजार मुसलमान जमले होते। दर्गा पाडला जाण्याच्या भीतीने शहरातील मुसलमान तिथे एकवटले होते। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। शनिवारी मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये करण्यात आला। नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये वर्धापन दिन सोहळा पार पडला। राज्यभरातील मनसैनिक आणि पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले होते।
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी आसाम, अरुणाचल, बंगाल आणि यूपीच्या दौऱ्यावर आहे। सकाळी 5:45 वाजता पंतप्रधान काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली। त्यानंतर ते अरुणाचलची राजधानी इटानगर इथे गेले होते आणि तेथील कार्यक्रमामध्ये सहभागी देखील झाले। या दरम्यान मोदी अरुणाचल प्रदेशमध्ये 13,000 फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा राष्ट्राला समर्पित करण्यात आला। चीनच्या सीमेजवळ असलेला हा बोगदा भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल आणि नंतर उत्तर प्रदेशला जाणार आहेत। संध्याकाळी ते वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरामध्ये जाऊन पूजा देखील करणार आहेत। सातारा जिल्ह्यातील मौजेदरे येथे साकारण्यात आलेल्या बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि तसंच रेशीम शाश्वत रोजगार आणि वनसंवर्धन प्रकल्पाचं लोकार्पण तसेच मौजे मुनावळे येथील महत्त्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्प आणि पाटण तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबाच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आहे। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पर्यायी पूरक कृषी रोजगार मिळवून देणाऱ्या तसेच पर्यटन वाढीला चालना देणाऱ्या आणि दरडग्रस्त कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणाऱ्या या प्रकल्पाचं लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आहे। निलाय रोड पूल आणि गोखले पूल या दोन्ही पुलांच्या उद्घाटनाचा घोळ ताजा असतानाच कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा नवा घोळ झाला होता। अखेर सोमवार दिनांक 11 मार्च रोजी त्याचं लोकार्पण निश्चित झालेला आहे। कोस्टल रोडची एक मार्गिका शनिवारपासून सुरू केली जाणार होती। त्यासाठी निमंत्रण पत्रिकेचा मसुदाही तयार करण्यात आला होता। मात्र आता सोमवारी लोकार्पण होईल असं स्पष्ट करण्यात आलंय। बारामती तालुक्यातील जळोची गावामधील काळेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे दर्शनासाठी गेल्या असता दोघी समोरासमोर आल्या। त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांची गळाभेट घेतली। यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त एकमेकींना शुभेच्छा देखील दिल्या। मात्र या गळाभेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय। बिग बॉस OTT फेम एल्विश यादवच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। सागर ठाकूर नामक एका यूट्यूबरला मारहाण केल्याप्रकरणी एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एल्विशने मारहाण करतानाचा व्हिडिओ सागरने सोशल मीडियावर शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये तो जीवे मारण्याची धमकी देताना दिसतोय।